तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै 2024 पासून तर मे 2025 पर्यंत महिलांचे पैसे त्यांच्या डीबीटी बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर बघा, आता महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला आपले बँक खाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून बदलावता येईल का? म्हणजे जुन्या बँकेमध्ये पैसे घ्यायचे नाही, आता नवीन बँकेमध्ये आम्हाला पैसे पाहिजे आहे। त्याचप्रमाणे काही महिला अशा सुद्धा आहे की त्यांना पैसे मिळत नसल्यामुळे, डीबीटी ऍक्टिव्ह होत नसल्यामुळे त्यांनी पोस्ट बँकचं सुद्धा अकाउंट काढलं होतं, पण त्यांना पोस्ट बँकेमध्ये काही अडचणी होत आहे। त्यामुळे त्यांना पोस्ट बँकेतून त्यांचं डीबीटी डिलीट करून दुसऱ्या बँकेमध्ये त्यांना डीबीटी ऍक्टिव्हेट करून त्यांचे पैसे जे आहे ते आता दुसऱ्या बँकेमध्ये त्यांना पाहिजे आहे। त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, किंवा अशा प्रकारे जे आहे ते पैसे ट्रान्सफर दुसऱ्या खात्यामध्ये करता येईल का, किंवा आता दुसऱ्या नवीन अकाउंटमध्ये पैसे घेता येईल का? तर बघा, त्याचे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे की तुम्ही तुमचं बँक अकाउंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून चेंज करू शकता का, आणि आता दुसऱ्या खात्यामध्ये पैसे घेऊ शकता का? चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला तुमचे बँक अकाउंट चेंज करण्यासाठी तुमच्या अर्जामध्ये कोणतेच बदल करावा लागत नाही। जरी तुम्ही अर्ज भरताना कोणतेही बँक खाते, कोणतेही बँक अकाउंट नंबर दिला असेल तरीही त्या ठिकाणी तुम्हाला अर्जामध्ये बदल करण्याची गरज नाही, किंवा अर्ज एडिट करण्याची गरज नाही, आणि तशा प्रकारे ऑप्शन सुद्धा नाही। मग काय करायचं? तर बघा, तुम्हाला तुमचं डीबीटी ट्रान्सफर करावं लागेल। डीबीटी मॅपिंग, डीबीटी आधार सीडिंग हे सर्व एकच आहे, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तुमचे जर आधीपासून कोणत्या बँकेमध्ये पैसे येत असेल तर याचा अर्थ काय, तर ती बँक डीबीटी ऍक्टिव्ह आहे, डीबीटी मॅपिंग ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे त्या खात्यामध्ये पैसे येतात। तर बघा, तुम्हाला जर आता दुसऱ्या बँकेमध्ये पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचं बँक अकाउंटचं डीबीटी जे आहे ते दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करावं लागेल। म्हणजे एका बँकेतून डिलीट होईल, पहिल्या बँकेतून डिलीट होईल आणि दुसऱ्या बँकेमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करावं लागेल। त्या बँकेमध्ये जर ऍक्टिव्हेट झाले तर ऑटोमॅटिकच त्या बँकेमध्ये तुमचे पैसे यायला सुरुवात होतील। तुम्हाला कुठे अप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाही, किंवा लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये काही बदल करायची गरज नाही, कुठेच जायची गरज नाही। ऑटोमॅटिक जर डीबीटी ट्रान्सफर झाली तर ऑटोमॅटिकच दुसऱ्या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार। कारण बघा, जे काही डीबीटी मार्फत पैसे पाठवले जातात ते तुमच्या अकाउंट नंबरवर पाठवले जात नाही, तर आधार क्रमांकावर पाठवले जातात। आधार क्रमांक तुमचा फिक्स आहे, तुम्ही कितीही बँक अकाउंट डीबीटी साठी बदलले तरी तुमचा आधार क्रमांक फिक्स आहे। त्यामुळे आधार क्रमांकावर पैसे टाकले जातात, त्यानंतर जे अकाउंट तुमचं आधार क्रमांकाला डीबीटी लिंक असेल ऑटोमॅटिक त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार। याचा अर्थ काय, तर तुम्ही कोणताच बदल न करता फक्त तुमचं डीबीटी ट्रान्सफर करून जे आहे ते तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं बँक अकाउंट बदलू शकता। पोस्ट बँकमधून सुद्धा दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता। मग ते कसं करायचं, तर बघा, दुसऱ्या कोणत्या बँकेमध्ये जर तुम्हाला अर्ज देऊन जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह होत असेल, पहिल्या बँकेतून डिलीट होऊन दुसऱ्या बँकेमध्ये ऍक्टिव्ह होत असेल, तर बँकेमध्ये अर्ज द्या। पण बँकेमध्ये वारंवार अर्ज देऊन सुद्धा डीबीटी ऍक्टिव्ह करून मिळत नाही, किंवा ते केवायसी झाली आहे किंवा दुसरं कोणतं कारण देऊन तुम्हाला परत पाठवतात। मग दुसरा कोणता ऑप्शन आहे, तर तुम्ही ऑनलाईन तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह करू शकता। बघा, डीबीटी ट्रान्सफर तुम्ही कोणत्याही बँकेमधून कोणत्याही बँकेमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता, आणि फक्त बघा 5 मिनिटातच तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह होणार आहे। लगेचच तुम्ही चेक करा पहिल्या बँकेमध्ये ऍक्टिव्हेट आहे, आणि प्रोसेस केल्यानंतर लगेचच चेक करा की दुसऱ्या बँकेमध्ये ऍक्टिव्हेट झालेला आहे। तर बघा, ती ऑनलाईन प्रोसेससाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला हा स्क्रीनवर व्हिडिओ दिसत असेल, बघा, जो स्क्रीनवर व्हिडिओ दिसत आहे त्यावर तुम्ही लगेच क्लिक करा आणि लगेच तो व्हिडिओ पाहून घ्या की डीबीटी ट्रान्सफर कसं करायचं। मी पोस्ट बँकेमधून स्टेट बँकमध्ये डीबीटी ट्रान्सफर करण्यासाठी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे। तुम्ही सुद्धा कोणत्याही बँकेमधून कोणत्याही बँकेमध्ये डीबीटी ट्रान्सफर करून आपले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या बँकेमध्ये जमा करून घेऊ शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।